भीष्माचार्य कायच्या काय सगळ्यात म्हातारा होता एक हा कृपाचार्य नपुरे एकलाची. दुर्योधन सांगतोय द्रोणाचार्यांना, हो आचार्य आपल्याकडे सैन्य कोण कोण आहे? हो हा म्हातारा कृपाचार्य. हा एकटाच या पांडवा सैन्याला पुरे झाला, एकटाच. सांगा ना कसं सैन्य असेल बाकीच. दुर्योधनाचं सैन्य, आणि तेही 11 अक्षरणी, पांडवाचं 7 अक्षरणी कमी. ते पुन्हा शूरवीर कमी, सैन्य फार, शूरवीर फार. भीष्माचार्य तिकडे होते. भीष्माचार्याच्या पुढे उभा राहण्यासारखा एकही नव्हता. विठ्ठल हो, हे सगळे गेले कोणीकडे, त्यांचा पत्ता नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा एक आहे, अर्जुनाला सहाय्य आहे. हा अर्जुन आणि कृष्ण आहे महाराज. हा अर्जुन कृष्णाचा भक्त आहे. कृष्ण हा भगवान आहे, आणि हा भगवान बाळपणी गोकुळात आहे. भगवान श्रीकृष्णाचं युद्ध ही मोठेपणची कथा आहे. आणि बाळपणी हरे खेळे मथुरे माझारी. बाळपणी हरे खेळे मथुरे माझारे. हा पायी घागरिया सरे कड दोरा वाकी. पायी घागरिया सरे कड दोरा वाके. हो मुख पाहे माता सुकन समाये चित्ता. बाळ कृष्ण आई त्याच्याकडं पाहते, तिला आनंद हृदयात, अंतःकरणात आनंद मावत नाही मला. यशोदा तिचं बाळ आहे, त्याच्याकडं पाहते तर तिच्या हृदयामध्ये आनंद मावत नाही. ते बाळ कसला असल? ते बाळ शत्रूने जरी पाहिलं, शत्रून तरी त्याला कसंच कसंच होत. ते रूपच काही वेगळं होत. कृष्ण रूप वेगळं आहे. कृष्ण रूप जगात नाहीये, यापूर्वी नव्हतं, आज नाही. ते फक्त कृष्ण ज्या वेळेला होत त्याच वेळेला ते कृष्ण रूप होत. आणि तो भगवान आहे. पुन्हा कृष्ण असतो भगवान स्वयं. तो गोकुळात बाळ वेशात. त्या कृष्णाचा गवळणीला दर्शन झालं. गोकुळच्या गवळी डोक्यावरती दह्या दुधाचे माठ, चालल्या मथुरेच्या बाजाराला विकायला. मध्यंतरी कृष्ण आहे 10 वर्षाचा, 11 वर्षाचा. गाई राखतोय, हातात मुरली हातात घेऊन एकदा का वाजू लागला, त्याच्या मुरलीचा स्वर कानात गेला की संपलं. भान जातो, भान. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. कामधंदा विसरले आहारे सावळिया. कशी वाजवली मुरली, हरीने कसे वाजवली मुरली.
हरीने कसे वाजवली मुरली. हो, मुरली वाजवल्यानंतर गवळणीचे पाऊल जिथल्या तिथं. काम धंदा कशाचा हो. मार्गशीर्ष महिना, पौर्णिमेची रात्र. रात्री जरी वेणू वाजवला ती चांदणी टपोर रात्र. यमुनेचं वाळवंट. गादीला काय करता, त्यावेळेच वाळवंट आज नाहीये. अहो ते काय ते गोकुळ, वृंदावन, मथुरा, यमुना, गवळणी, कृष्ण, हे समजण्यासारख्या गोष्टी नाहीयेत ह्या. उगा व्यासाने लिहिलंय ना आपण वाचितोय. जो लिहितोय त्याला लवकर कळायची पंचायत आहे. काहीच्या काही त्याच्या पुढे पण त्याला तेवढं लिहिता आलं नाहीये. हजारो लाखो पण पुढे त्याचं अंश मात्र काहीतरी लिखाण आहे. ते व्यासासारख्यांच्या बुद्धीची ही तर आहे. ते वाचून आम्हाला काय करणार आहे. तो भगवान आहे, तो अवतार आहे. त्या गवळणी सामान्य नाहीये. त्या मानवी स्त्री आहेत का. अहो भगवान ज्यांच्यात रमतो त्या मानवी स्त्रिया कशा असू शकतील. त्या महान तपस्विनी आहेत. त्यांच्या तपश्चर्याचं फळ म्हणजे भगवान कृष्ण आहे. कृष्ण उग फुजूल कुठेही खेळतो, कोणातही खेळतो. गंमत आहे काय कृष्ण. त्याच दर्शन अवघड महाग आहे. जो इंद्रादिकाई महाग भेटी. सहस्र जन्माची ये साठी. अगा सहस्र जन्माची ये साठी जो इंद्रादिकाई महाग भेटी. तो स्वाधीन केवता किरीटी जे बोल नाही साहे. इंद्रासारख्याने हजारो जन्म घेऊन तडफड केली तरी याचं दर्शन होणार नाही. तुम्ही आम्ही कोण. इंद्राला दर्शन महाग आहे. हजारो जन्म तपश्चर्या केली इंद्रानं तरी त्याला कृष्ण दर्शन होणार नाही. तो कृष्ण आज गोपाळात खेळतोय. अहो गवळणीत खेळतोय. अहो गोपाळन गवळणी साध्या कशा तपश्चर्येच्या अधिकारी आहेत त्या. त्यांच्या तपश्चर्येचं फळ देण्याकरता त्यांच्या पुढे तो खेळतोय, बागडतोय. गोपाळाची पुण्याई आहे. अशी ही एक गवळण. वेळ झाला फार, ऊन पडलं फार, ठेवून देतो इथं. किती वाजले. हा 3. अजून 4 नाही वाजले का. मग सुरुवात किती 1. सुरुवात 1 नाही का. भगवान श्री कृष्ण परमात्मा गवळण होत्या.
काय कृष्ण होता. कृष्ण खेळू लागला गवळणीमध्ये. असा आनंद झाला गवळणीला. त्याच्या आत एका गवळणीला झाला अभिमान, माझ्यामुळे तर कृष्ण आला इथं. गुप्त झाला तो. त्याला अभिमान झाला की गुप्त झाला. त्या गवळणी उल्लेख करतायत, अग तुझ्या अभिमानामुळे कृष्ण गुप्त झाला. अभिमान नाही तुका म्हणे त्यासे, अभिमान नाही तुका म्हणे त्यासे. निधी आणि काशी धरू देव, गोपाळ गवळणी कृष्ण हे काहीच्या काही आहे. ती दुसऱ्याला कळणार नाही. इथं किंचित मात्र अभिमान नाहीये. कैलासामध्ये पार्वतीने गडबड सुरू केली. एवढा दृष्टांत सांगतो की जय विठ्ठल करतो. घोळणीने दुधाचे माठ भरले आणि ती निघाली ना बाजाराला. कृष्ण दर्शन झालं आणि मथुरेहून पुन्हा गोकुळला घरी यावं तर रस्ता विसरली. मै भोले घर जानी बाट, मै भोले घर जानी बाट. गोरस बेचन आई हाट, गोरस बेचन आई हाट. काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल. दही दूध आहे आणि कृष्ण दर्शन आहे. सगळ्या गोकुळच्या गोपाळ गवळणीचा उद्देश हेतू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन. संसार नव्हे. दही दूधाला काय महत्व आहे? तो एक व्यवहार आहे, उद्योग आहे. संसाराला काहीच किंमत नाही महाराज. संसाराची किंमत धरली की देव गेला. चिडिया दो दो नो बने, एक लेवे एक डाल. संसारही चांगला करून परमार्थही चांगला करू, देवही मिळेल. संसार चांगला करू. संसारात ज्याचं मन गुंतलं, मन देवाकडून दुसरीकडे गेलं, संसारात गुंतल्याशिवाय संसार चांगला कसा होईल? मग ज्याचं मन संसारात गुंतलंय त्याचा देवाचा संबंध कुठं राहिला? देवाला सोडलं, सोडलं देव त्याला सोडितो विठ्ठल. रासलीला आहे गवळणीची. रासलीला कळत नसते. रासलीला सगळ्याच्या उपयोगाची नाही. याला अधिकारी लागतो, अधिकारी. गवळणीमध्ये भगवंताची एक रासलीला, फार वर्ष दर्जाची रासलीला आहे. ती लोकांना कळत नसल्यामुळं दोन दोन गवळणी, त्याच्यामध्ये एक एक कृष्ण. आणि ही रासलीला आहे. आणि रासलीला अशी आहे, याच्यात एवढं तरी कळावं की कृष्ण एक आहे, पण तो दोन गवळणीमध्ये एक आहे, दोन गवळणीमध्ये एक आहे, दोन गवळणीमध्ये एक आहे.
हा कृष्ण मानव आहे का? जेवढ्या गवळणीनं गोल गरका नाचायचा धरलाय त्यालाच रास. त्या गवळणीची अशी रास गोल आहे. ज्या श्रावणात खेळतात ना बाया पुरुष, त्या दोन गवळणीमध्ये एक कृष्ण आहे. चौकड दोन गवळणीमध्ये एक कृष्ण, दोन गवळणीमध्ये एक कृष्ण. कृष्ण तर एक आहे, इथं तर दोन गवळणीमध्ये एक 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 एक. मग इतक्या गवळणीमध्ये एक एक दोन गवळणीमध्ये एक एक कृष्ण हा मानव असू शकतो का? हो, योगी असू शकतो. योगी, भगवान योगी आहे. योग्यांचा योगी आहे. योगाचा अभ्यास करून योगी झालेला हा योगी वेगळा, आणि योग्यांचाही तो योगी आहे. कृष्ण हा काय नाहीये, कृष्ण भगवान आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. ऐश्वर्यस्य समग्रस्य यशस्य षण्णाम भगैतीरणा. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतचे जाण, एक भगवंतचे जाण, एक भगवंतचे जाण. यश श्री ऐश्वर्य वैराग्य ज्ञान हे सहा गुण आहेत. हे जिथे एकत्र आहे त्याला म्हणतात भगवान. हे कृष्णाच्या ठिकाणी येते म्हणून तो भगवान, म्हणून तो भगवंतू. कृष्णाच्या ठिकाणी अमुक काही एक नाही, कसली काही एक अडचण आहे. त्याच्याजवळ अडचण नाही काही. रामाजवळ अडचण नव्हती, कृष्णाजवळ अडचण नाही म्हणून पूर्ण अवतार. आणि जे अवतार मत्स्यगच्छ तेवढ्या पुरतं तेवढं, तेवढ्या पुरतं तेवढं, ते जास्त काही करू शकत नव्हते. म्हणून ते अंश अवतार, कला अवतार, आणि हे पूर्ण अवतार. भगवान श्री कृष्ण परमात्मा पूर्ण अवतार असल्यामुळं पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण ब्रह्म श्री कृष्ण नाथ. असा हा कृष्ण. याच्या भोवती गवळणी सगळ्याला कळायला अवघड. गवळणी ओळखून होत्या. कृष्ण त्यात वागतोय. त्या गवळणीला एकदा वाटलं, काय ग हा कृष्ण आपल्याला काय समजतो ग? हा कृष्ण आपल्याला समजतो तरी काय? त्याला वाटतं की ह्या गवळणी माझं रूप सुंदर आहे ना, माझ्या सौंदर्याला भाळून ह्या गवळणी माझ्या मागे येत आहेत. गवळणी म्हणतात हा कृष्ण आपल्याला काय समजतो? त्याची भावना, त्याची दृष्टी आपल्याविषयी काय आहे? कोण समजतो तो आपल्याला? शेवटी एका गवळणीने सांगितलं, कृष्णा तुला काय वाटतं? तू आम्हाला काय समजतोस? तू सुंदर आहेस, तुझ्या रूपाला भाळून आम्ही तुझ्या मागे फिरतोय. तू सुंदर आहे म्हणून तुझ्या मागे फिरत नाही आम्ही. तू सुंदर तर आहेच रे, याचा वाद कुठे आहे आमचा? पण म्हणून तुझ्या मागे आम्ही फिरतो असं म्हणू नकोस, असं समजू नकोस. तू कोण आहेस हे आम्ही तुला ओळखलंय. कोण आहेस तू?
अरे या ब्रह्मांडाचा सूत्रधार चालक मालक तू आहेस. परब्रह्म परमात्मा परमेश्वर तू आहेस. परम ब्रह्म परम धाम, परम ब्रह्म परम धाम, पवित्रम परमम भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम, पुरुषम शाश्वतम दिव्यम, आदिदेवम अजम विभुम. तरी होशी का तू परब्रह्म, जे या महाभूता विसमते धाम, पवित्र तू परम जगन्नाथ. या जगाचा नाथ आहेस ना. नुसतं जगन्नाथ नाव आहे का? या जगाचा ब्रह्मांडाचा जो नाथ स्वामी मालक तो जगन्नाथ, हे तुला आम्ही ओळखलेले. हे तिन्ही देवाचा तू देव आहेस. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाचा तू देव आहेस. तू सर्वश्रेष्ठ आहेस. अरे तुला आम्ही ओळखलंय म्हणून आम्ही तुझ्या चरणाला लागलो. भगवान म्हणून चरणाला लागलोय. सुंदर आहे म्हणून लागलो नाही. तू कोण आहेस हे ओळखून तुझ्या चरणी लागलो विठ्ठल. हो अशा या गोळली एका काळी एवढ्या दृष्टांत सांगतो, जय विठ्ठलच करतो. 2 तास झाले का सांगा ना मग. हा आताशी होऊन गेले म्हणतायत. तुम्ही जरा कणत कुंथत बोलायला लागले म्हणून मी वाढवलं. हा असं बघा बघा आता देव बाप्पा. 2.5 तास झाले का? असं काय करतो मग? फार वेळ झाला. ऊन आहे, उन्हात बसले लोक, फार लोक आहेत. आता या लोकांनी पंक्ती कशा धराव्यात ही एक पंचायत आहे. आता तुम्ही बसले, याला किती पटांगण पाहिजे पंक्तीला? कुठे? हा हे इथंच आहे का? एवढा समाज इथं? काही इथं शाळेच्या पटांगणात बसा, काही इथं बसा. काय मग असा तो रडत जिथं जशी जागा भेटेल तसं. रासलीला सुरू झाली. रासलीला म्हणजे श्रीकृष्ण लीला, रासलीला. जेवढ्या स्त्रिया आहेत तेवढ्या त्या रासलीलेच्या अधिकारी. स्त्रिया म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी, विष्णूची लक्ष्मी, ब्रह्मदेवाची कोण शारदा असेल, कोण असेल, शंकराची पार्वती. कैलासामध्ये भगवान शंकर बसलेले. पार्वतीनं गोंधळ सुरू केला. जे कपड्याच्या पेट्याच्या पेट्या लागली उचकटायला, आणि चांगले कपडे पाहून एक पैठणी सुंदर काढली लागली नेसायला. ते कपडे काय, तो ब्लाऊज काय, ते पैठणी काय, कपडे काय. शंकरानं पाहिलं, हा थाटमाट कशाचा चाललाय बा. शंकराला काही गद्य नाही पद्य नाही. त्याला तर माहिती नाही, भोळा भोळा आहे बा शंकर. आणि पार्वतीचा असा दणका चालू आहे का नाही. तिचा दासी काय, अगं ती पिठ्यान, अगं ते वस्त्रान, अगं ते लुगडान, अगं ते पातळान, अगं ती ब्लाऊज आण, तो ब्लाऊज. तिचे कपडे बदलणं, रंग पाहणं, चांगलं पाहणं. आणि असा थाट केला. अगोदर तर पार्वती आहे,
पार्वतीचं सौंदर्य आणि रूप म्हणजे काहीच्या काही आहे. त्यात ती नटली हो. हो, काही काहीच्या काही कपड्यांनी अलंकाराने नटली. शंकरानं पाहिले एवढं थाट कसं तर बाबा हा का हो म्हणे पार्वती बाई साहेब. आजचे नवरे सुद्धा बायकोला बाई म्हणतात. घरातला एक माणूस आहे बाई म्हटलं तर काय बिघडलं. धुणं भांडे करणाऱ्या बाईला बाई म्हणत नाहीत का? मग याला बाई म्हणजे फार मोठी पदवी दिली काय? आता माई म्हणायची सोय नाही. मोठी पदवी आहे माई. आई, माई, भगिनी, काकू, काकी, ताई, माई. बोललो जाव, आदरानं बोललो जाव. स्त्री मात्राला आदरानं बोललो जाव, आदरानं वागवा. अखेर जगाची जननीच आहे ती, माताच आहे. पार्वती नटली थटली. शंकराला काही रावलं नाही. ते भंगड का म्हणे कसला थाट तुमचा आज हा. कुठे जायचं तुम्हाला, कोणत्या मीटिंगला? हो म्हणे मला रासलीला जायचंय. रासलीला? हो. कुठे ती कृष्णाची रासलीला आहे. एवढ्या ब्रह्मांडात बायका आहेत, बाया स्त्रिया, त्यांची ती रासलीला असते. ब्रह्माणी जाईल, इंद्राणी जाईल, मलाही जायचंय. आणखी दुनियेतल्या ज्या मोठमोठ्या आहेत ना त्या सगळ्या जमणार आहेत. रासलीला आहे तिथं कृष्ण आहे. कृष्णाच्या भोवती ही रासलीला आहे. शंकरानं झालं मग मी येतो. येऊ नका म्हणे. हा का? मला काय झाले यायला? तू जाते, कृष्ण आहे तिथं, मला काय झालं? तुम्ही येऊ नका. तिथं पुरुषाला मज्जा आहे. अंदर आना मना है. जो पुरुष आहे त्याला. मग पुरुषाला अंदर आना मना आहे तर हे लुगडं नसतो म्हणजे मग जे होईल तो. आता पार्वतीच्या पेटा उलगडलेल्या पडल्याच होत्या. भारी किमतीचे वस्त्र, लुगडे, पैठण्या, पातळ. हे शंकरानं स्त्री वेश धारण केला महाराज. असं पातळ आणि ते ब्लाऊज आणि बास. मी सुद्धा जाणार. अहो तुम्ही तिथे येऊ नका, पुरुषाला प्रवेश नाही. काय म्हटले? पुरुषाला प्रवेश नाही, येऊ नका तुम्ही. काय नो एंट्री म्हणतात काय? काय काय अर्थ होतो त्याचा? म्हणत प्रवेश बंद. हा अगदी आनंद. आपल्याला परवानगी आहे पण जाताच येत नाही. चौकड फिरायला परवानगी, परमार्थात प्रवेशच नाही आपला. परमार्थ सोडून चौकड माणूस येतो, फिरतो दुनियेत, जगात, ब्रह्मांडात. भगवान शंकरानं स्त्रीवेश धारण केला. जायचंच म्हणे. सगळ्या स्त्रिया ब्रह्मांडाच्या गोळा झाल्या. प्रमुख ज्या स्त्रिया आहेत ब्रह्मांडात कामावर, सत्तेवर, जिथं जिथं कुठं ज्या विश्वातल्या सगळ्या गोळा झाल्या.
पार्वती गेली. तिथं तपासायला माणसं होते गेटवर. स्त्री म्हणून कोणी जाईल असं नाही, तिथं तपासायला माणसं आहेत. कोण आहे, अमुक तमुक आहे, ते सगळं लिहिलेलं, परवानगी सगळं पाहूनच प्रवेश सोडायचं. देव दरबार आहे तो, तिथं चुका कशा होतील, तिथं भलता सलता कसा घुसू शकेल. पण तिथं पुन्हा तपासणी आहे, तपासून पटल्यानंतर प्रवेश आहे. पार्वती गेली ना सहज. पार्वतीला पाहिल्या बरोबर तपासणारे हे बाजूला झाले. पार्वतीला काय तपास, काय बोलता? पार्वतीचं तेज, शक्ती, सामर्थ्य झाकत काय? तिला काय कोण आहे तुम्ही विचारायचं म्हणजे? ठातून वातून कोणी असलं तर विचारा कोण आहे म्हणून. पार्वती गेली. त्या पार्वतीच्या माग ही एक स्त्री, ती दासी म्हणून दिली सोडून. चला पार्वतीची दासी. पार्वतीला चिकटून वेश स्त्रीचा नाव झालं, दासी चालली म्हणे. चिकटूनच गेले, प्रवेश झाला. बसले ना तिथं जाऊन. यायचे ते आले, सगळे आले, तपासणी झाली आणि सगळं काय व्हायचं ते होऊन गेलं. आता रासलीला आरंभ होणार. इतक्यामध्ये असा वारा सुटला म्हणता, सोसाट्याचा वारा, भयंकर वारा सुटला. माणसाला उभा राहता येणार ना असा वारा सुटला. असा वारा सुटल्या बरोबर कोणाचं डोक्याचं टोपी कोणीकडे, तर फेटा कोणीकडे, तर टोप कोणीकडे, तर अंगातले कपडे फाटून तुटून अर्धे कोणीकडे. या शंकरानं जो पार्वतीचा वेश घेतला होता, त्या वाऱ्यानं